जो काही अंदाजे ह्या ठिकाणी सर्वजण सांगत आहे। परंतु ह्याच्यामध्ये जे जाहिराती अपलोड झाल्यानंतर आपल्याला जो सध्या बघा रिक्त पदं असेल बरोबर, तर त्याची एकंदरीत जी वेकन्सी आलेली आहे तर ती वेकन्सी सध्या कळणार आहे। परंतु जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की फेज 2 संदर्भात बरेच उमेदवार सध्या वाट बघत आहेत। तर त्या वाट बघायची जी काही प्रतीक्षा असेल तर ती आता सध्या बघा संपली आहे। कारण का की उद्याच्या दिवसापासून सध्या फेज 2 ची जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा सुरू आहे आणि ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या बघा असणार आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या ह्या ठिकाणी वेकन्सी असेल किंवा मग जाहिरात अपलोड करण्याचं काम असेल तर ते उद्यापासून सध्या बघा जे शिक्षक भरतीला सध्या ह्या ठिकाणी सुरुवात होत आहे। तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार ह्या ठिकाणी बघा सिलेक्ट हो आणि जास्तीत जास्त पदांची जाहिरात येऊ हेच आपण ह्या ठिकाणी एक सांगू शकतो। तर त्या अनुषंगाने बघा एक महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ह्या ठिकाणी बघा पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या भरतीला मुहूर्त बरोबर संस्थांना उद्यापासून जाहिराती नोंदवण्यात येणार आहे। प्रतीक्षेतील भावी शिक्षकांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे। तर आपल्याला माहिती आहे की ह्या जो काही फेज 2 आहे तर फेज 2 संदर्भात बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर ते सध्या वाट बघत होते आणि त्यांचं जी काही प्रतीक्षा असेल तर ती सध्या बघा संपलेली आहे। तर उद्यापासून ज्या संस्था असेल बरोबर त्यानंतर जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हा परिषद असेल, मनपा असेल तर त्या संपूर्ण त्या ज्या असेल तर त्या ठिकाणी बघा जे काही जाहिराती असेल तर त्या जाहिराती अपलोड करण्याचं कामकाज सध्या उद्यापासून सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने बघा ही जी काही न्यूज आहे तर ही न्यूज सध्या आलेली आहे। नाशिकची न्यूज आहे। या ठिकाणी सकाळ वृत्तपत्रामध्ये शिक्षक भरतीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला आचारसंहितेसह अनेक अडथळे आले होते, हे सर्वांना आपल्याला माहिती आहे। त्यानंतर नवे सरकार, नवे शिक्षण मंत्री आणि नवीन आयुक्त हे जे काही सध्या बघा विभागाला लाभल्यानंतर शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला आणि जी काही गती असेल तर ती गती सध्या बघा इथं वाढलेली आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण जे काही शिक्षण खातं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला शिक्षण मंत्री जे आहे दादाजी भुसे साहेब ते देखील सध्या बघा आपल्याला लाभले आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही आपले नवीन जे आयुक्त आहे बरोबर तर ते नवीन आयुक्त सिंग साहेब ते देखील सध्या बघा या ठिकाणी आपल्याला लाभले आहे। म्हणजे एकंदरीत शिक्षण विभागाला या ठिकाणी गती आलेली आपल्याला इथं दिसून येत आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे संस्था असेल किंवा मग ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल तर त्यांना जाहिरात ज्या काही अपलोड करण्यासंदर्भात जी काही पवित्र पोर्टलवर उद्यापासून सध्या बघा सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रतीक्षेत असलेले हजारो उमेदवारांना ह्या ठिकाणी एक प्रकारे दिलासा मिळणार आहे। त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची सध्या बघा न्यूज ह्या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत आहे। तर ह्याच्यामध्ये आता बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवार सध्या बघा फेज 2 मध्ये ज्या वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी नेमक्या किती येऊ शकतात त्याच्यावरती जे काही सध्या बघा बरेच कमेंट देखील येत होत्या। परंतु आपल्याला माहिती पाहिजे की सध्या जे काही रिक्त पदं आहे बरोबर, तर रिक्त पदं आहे तर ती एकूण सध्या बघा किती रिक्त पदं आहे ते देखील आपण ह्या ठिकाणी पुढे बघणार आहोत। त्याआधी बघा ह्या ठिकाणी जे काही संस्थांना पवित्र पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर ती जाहिरात वर्तमानपत्रात द्यावी लागेल बरोबर। म्हणजे ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया नेमक्या काय होणार आहे त्या संदर्भात इथं सांगितलेलं आहे की जाहिराती पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर जाहिरात जी आहे तर ती जे काय स्थानिक वर्तमानपत्र असेल, न्यूजपेपर असेल तर त्याच्यामध्ये बघा द्यावी लागेल। त्यानंतर उमेदवारांना पोर्टलवर जे काही शाळांची निवड जी असेल तर ती सध्या बघा त्यानंतर आपल्याला जे काही सेल्फ सर्टिफाय असेल तर ते नंतरची प्रोसेस सध्या सुरुवात होणार आहे। तसंच बघा पुढच्या टप्प्यात पात्र उमेदवारांची यादी जाहीर होऊन भरती प्रक्रिया होणार आहे। यासाठी मोठा कालावधी जाणार असला तरी चालना भरतीला या ठिकाणी बघा मिळाल्याने अनेकांचे समाधान इथं होणार आहे। आपल्याला माहिती आहे की ती प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आधी जाहिरात सध्या बघा अपलोड होईल बरोबर। जाहिरात अपलोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून मुदत ह्या ठिकाणी दिली जाते। वेगवेगळ्या ज्या काही संस्थांच्या जाहिराती जर नाही आल्या तर त्या ठिकाणी मुदतवाढ दिली जाते। त्यानंतर संपूर्ण जाहिराती आल्यानंतर प्रेफरन्स असेल बरोबर, उमेदवाराला प्रेफरन्स दिले जातात, ते प्रेफरन्स लॉक केले जातात। त्यानंतर मग अशी जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा होत असते। म्हणजे ह्याला जो काही कालावधी असेल तर तो कालावधी मे बी इथं लागू शकतो। परंतु जी काही सुरुवात आहे तर ती सुरुवात होणे गरजेचं होती आणि ती सुरुवात उद्याच्या दिवसापासून सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने जी काही पदं असेल तर ती रिक्त पदं बघा एकूण राज्यातील जी रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं नेमकी किती आहे तर ते देखील आपण बघूया। तर इथं जर 34 जिल्हा परिषदा जर बघितल्या आपण संपूर्ण महाराष्ट्रात तर एकूण 12,522 जी काही संख्या इथं देण्यात आली ही वृत्तपत्रामध्ये सध्या बघा संख्या देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी जर 18 महापालिकांचा जर विचार केला तर 2,951 पदं रिक्त आहेत।
त्यानंतर 82 नगर परिषदाचा बघितला तर इथं बघा 477 पदं रिक्त आहे आणि जे खाजगी संस्था आहे 1123 संस्था, तर त्यांच्या रिक्त किती होत्या 5728 एवढी पदं सध्या बघा रिक्त होती। त्यानंतर जर वर्गनिहाय इथं जर जागा जर बघितल्या आपण रिक्त जे जागा होत्या तर त्याच्यामध्ये 1ली ते 5वी जो काही गट आहे त्याच्यासाठी 10,240 जागा रिक्त होत्या। त्यानंतर 6 ते 8 जो गट आहे त्याच्यासाठी 8,127 जागा रिक्त होत्या आणि ह्या ठिकाणी बघा इयत्ता 9वी आणि 10वीसाठी 2,176 जागा रिक्त होत्या। 11वी-12वीसाठी 1,135 जागा रिक्त होत्या। तर ह्या ज्या वेकेन्सी आहे तर ह्या संपूर्ण राज्यामध्ये सध्या बघा रिक्त होत्या, त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। तर आता ज्या काही भरतीमध्ये जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती वेकेन्सी नेमकी कोणती येणार, तर आपल्याला माहिती आहे की सध्या जी 10% पदं कपात झालेली होती बिंदू नामावलीसाठी, बरोबर 10% जी कपात झालेली पदं होती तर ती पदं येणार आहे। त्यानंतर जे काही फेज 1मध्ये सध्या बघा 2 राऊंड लागले होते, म्हणजे विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू, त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड, हे जे राऊंड लागलेले ह्याच्यामध्ये जे गैरहजर होते त्यानंतर त्या ठिकाणी रुजू न झालेले असे जे उमेदवार सध्या बघा त्याच्या रिक्त राहिलेली जी काही पदं असेल तर त्या पदांची जाहिरात, त्यानंतर ज्या खाजगी व्यवस्थापन संस्थाच्या सध्या बघा जाहिराती असेल नवीन जाहिराती, तर अशा जाहिराती सध्या बघा ह्या ठिकाणी पोर्टलवर अपलोड होणार आहे। म्हणजे जी काही साधारण न्यूजमध्ये जी सध्या बातमी आलेली होती 10 ते 15 हजाराची सध्या जाहिरात येऊ शकते, तर मिनिमम आपल्याला माहिती आहे की 10,000 तरी सध्या जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते आणि जास्तीत जास्त संस्थांनी प्रतिसाद जर दिला तर 10,000पेक्षा पण जास्त पदं आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्या अनुषंगाने आता उद्या सध्या बघा माहिती पडेल, जशा जाहिराती अपलोड होईल त्या पद्धतीने सध्या बघा त्या ज्या जाहिरात आहे तर ते आपल्याला न्यूजपेपरमध्ये देखील सध्या पाहायला मिळेल। जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत बघा आपण पाठवू। तर सध्या तरी उद्याचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आणि ह्या ठिकाणी बघा जी काही सुरुवात आहे तर त्या सुरुवातीचा दिवस आहे। तर आता जोपर्यंत वेकेन्सी आहे म्हणजे ह्या ठिकाणी ज्या काही जाहिराती आहे ते अपलोड होत नाही तोपर्यंत जो काही आकडा आहे ह्या ठिकाणी जाहिराती संदर्भात वेकेन्सी संदर्भात तर तो सध्या बघा जो काही अंदाजित ह्या ठिकाणी सर्वजण सांगत आहे, परंतु ह्याच्यामध्ये जे जाहिराती अपलोड झाल्यानंतर आपल्याला जो सध्या बघा रिक्त पदं असेल, बरोबर, तर त्याची एकंदरीत जी वेकेन्सी आलेली आहे तर ती वेकेन्सी सध्या कळणार आहे। परंतु इथं आपण टेंटेटिव्ह जर घेतला तर ह्या ठिकाणी 10K पर्यंत जाहिराती आपल्याला पाहायला मिळू शकतात, बरोबर। तर सध्या तरी इथं रिक्त पदांनुसार जर आपण बघितलं तर त्या पद्धतीने कार्यवाही होऊ शकते। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघा वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट द्या। तसं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। आता एवढ्या सगळ्या वेकेन्सी सध्या इथं बघा पूर्ण राज्यामध्ये रिक्त आहे, तर ह्याच्यामध्ये आता नेमकी सध्या फेज 2मध्ये किती वेकेन्सी ह्याला आपल्याला ओरिजिनल जी आहे तर ती पाहायला मिळू शकते। पेपरनुसार न्यूजपेपरनुसार 10K ते 15K अशी देण्यात आलेली आहे, परंतु ही जी असेल जाहिरात तर ती एकंदरीत उद्या जेव्हा अपलोड व्हायला सुरुवात होईल तेव्हा सध्या बघा समजणार आहे। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट आहे। तर इथं जास्तीत जास्त जी काही पदं जर बघितली आपण तर ती म्हणजे इथं 1 ते 5 म्हणजे जिल्हा परिषदची जी काही पदं आहे 1 ते 5साठी प्राथमिकची, तर ती पदं आपल्याला सर्वात जास्त इथं रिक्त सध्या जी पदं आहे तर ती पाहायला मिळत आहे। त्यानंतर सर्वात कमी जी पदं असेल तर 11वी-12वीची पदं इथं पाहायला मिळत आहे। त्यानंतर 6 ते 8साठी पदं जी आहे ते 8,127 एवढी पदं रिक्त इथं पाहायला मिळत आहे। तर सध्या तरी ही एक अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोचवत जाऊ। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।